ऐकूया नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 25. सुरोचन गंधर्व. इंद्रसभेत सुरोचन गंधर्वाचे मेनका अप्सरे संबंधी गैरवर्तन झाले. त्यामुळे इंद्राने त्याला तू गाढव होऊन मृत्यूलोकात जन्म घेशील असा शाप दिला. त्याने उशाप मागितला. तेव्हा इंद्र म्हणाला, गाढव असूनही तुला पूर्वीचे स्मरण राहील, सिद्धी तशाच राहतील आणि मथुरेच्या राजाची कन्या सत्यवती हिच्याशी तुझे लग्न होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. त्यावेळी तू शापमुक्त होशील. सुरोचन गाढव झाला. तो कमठ नावाच्या कुंभाराला सापडला व कुंभाराने त्याला ठेवून घेतले. पण रात्री तो मानवी वाणीने कमठाला बोले, कमठा, या नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हीच माझी पत्नी होणार. तू तसे कर. कमठाला नवल वाटले व ह्या प्रकाराची वार्ता राजाच्या कानापर्यंत गेली तर आपल्याला मोठी शिक्षा होईल याची त्याला भीती वाटली. तो बायकोसह आपली गाडगी मडकी त्याच गाढवावर लादून नगर सोडून जावे म्हणून निघाला. पण वेशीवरच्या सेवकांनी नेमके त्याला अडवले व तो काहीच कारण सांगेना म्हणून सरळ राजाकडे गेले. सुखासुखी नगर सोडून प्रजाजन जाणे योग्य नव्हे, त्यामुळे राजाने कमठाला सत्य काय ते सांग म्हणून आज्ञा केली. कमठ सुज्ञ होता. त्याने राजाला कारण गुप्तपणे खाजगी सांगतो, पण मजवर क्रोध करू नये, माझा काही दोष नाही, आपण अभय द्यावे असे म्हटले. राजाने त्याला एकांतात नेले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, माझा गर्दभ रात्री मनुष्यवाणीने बोलतो, राजकन्येशी आपले लग्न लावून दे असे सांगत राहतो. आपल्याला हे कळले तर मलाच शिक्षा कराल म्हणून मी नगर सोडून निघून जात होतो. आपण मजवर न रागवता काय तो आदेश द्यावा. राजा मुत्सद्दी व दीर्घ विचार करणारा होता. हा गाढव कोणीतरी शापित देव असणार असा तर्क करून तो म्हणाला, तू आज रात्री पहा. गाढव जर तसेच पुन्हा म्हणाला तर त्याला सांग की तू मथुरा नगरी तांब्याची करून दिलीस तर राजकन्येशी तुझे लग्न शक्य आहे. कमठ घरी गेला व गाढवाने रात्री तेच वाक्य म्हटले. तेव्हा राजाचा निरोप त्याने गाढवाला सांगितला. गाढव म्हणाला, अरे, निदान सोन्याची तरी नगरी करून मागायची. उद्या सकाळीच मथुरा ताम्रमय झालेली दिसेल. राजाला कन्येच्या लग्नाची तयारी करायला सांग. खरोखरच सकाळी मथुरा नगरी तांब्याची झाली. लाकूड, माती, भांडी सर्व वस्तू तांब्याच्या झाल्या. रुपे, सोने हे धातू मात्र गंधर्वाने विचारपूर्वक तसेच ठेवले. गाढवाने रात्रीच विश्वकर्म्याला आवाहन करून त्याला ते काम करण्यास सांगितले होते. सकाळी सर्व प्रजाजन अचंबा करीत मार्गामार्गातून नगरीचे नवे रूप पाहत हिंडू लागले. राजाही चकित झाला. पण हा प्रकार कोणीतरी मोठ्या देवाशिवाय शक्य नाही हे ओळखून राजाने कमठाला बोलवून घेतले. आपली कन्या सत्यवती हिला गुप्तपणे राजाने सर्व काही सांगून, धैर्याने व शहाणपणाने वाग. तुझा पती शापभ्रष्ट देवच आहे. तो बाह्यतः गर्दभ रूपात आहे, पण काही काळाने नक्की मूळ रूप धारण करेल. अशा प्रकारे आश्वासन देऊन लग्नाला मन अनुकूल करून घेतले. कमठाला त्याने सांगितले, तू माझ्या मुलीला ने, पण नगर सोडून जा, नाहीतर फार लोकोपवाद होईल. कमठाबरोबर सत्यवती जाण्यास तयार झाली तेव्हा मात्र तिला फार रडू आले. कुंभाराच्या घरीच राजा मग स्वतः तिला घेऊन गेला. त्याने जेव्हा गर्दभाला पाहिले तेव्हा गर्दभ मनुष्यवाणीने राजाला म्हणाला, राजा, मी सुरोचन नावाचा गंधर्व आहे. इंद्राच्या शापामुळे मी गाढवाच्या जन्माला आलो आहे. मला उशाप मिळाला आहे व योग्य वेळ येताच मी पुन्हा गंधर्व होईन. तू सत्यवतीचा विवाह माझ्याशी करून देतोस ही मला शापमुक्त होण्यास मदतच होणार आहे. मनुष्यवाणीने बोललेले हे सर्व ऐकून राजाचा संशय दूर झाला. त्याने सत्यवतीला कमठ व त्याची पत्नी यांच्या स्वाधीन केले. ते जोडपे रातोरात मथुरा नगर सोडून अवंती नगरात जाण्यासाठी निघाले. लोकांना काही कळले नाही. खुद्द राजकन्याच बरोबर असल्याने त्यांना वेशीतून बाहेर जाता आले. फलश्रुती,
या 25व्या अध्यायाच्या पठणाने मनुष्य जन्मच प्राप्त होईल, सुंदर स्त्री मिळेल आणि शाप बांधणार नाही. अशा रीतीने नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 25 संपन्न झाला.